खराब हवामानामुळे दिल्लीवरून श्रीनगरला जाणाऱ्या विमानाचं इमर्जन्सी लँडिंग, विमानावर वीज कोसळल्यामुळे नुकसान झाल्याची शक्यता। प्रवासी थोडक्यात बचावले। विमान इंडिगो कंपनीचं असल्याची माहिती। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून मान्सूनपूर्व तयारीचा आढावा। हवामान खात्याच्या अंदाजानुसार यंदा समाधानकारक पाऊस। आपत्ती व्यवस्थापनासाठी लष्कराच्या 38 तुकड्याही तैनात करणार। पुणे, सातारा, धाराशिव, अकोला, रायगडसह आता राज्यभरात ठिकठिकाणी मान्सूनपूर्व पावसानं झोडपून काढलं। यामध्ये पुणे बंगलोर राष्ट्रीय महामार्गाला अक्षरशः नदीचं स्वरूप, तर अनेक भागातील घरांचंही मोठं नुकसान। वादळी वाऱ्याच्या पिकांना मोठा फटका, तर आंबा, केळी, डाळिंबासह कांद्याची पिकं जमीनदोस्त। शेतकऱ्यांचं लाखो रुपयांचं नुकसान। सरकारकडे आता भरपाईची मागणी। पुढील 3 दिवसात दक्षिण कोकण आणि दक्षिण मध्य महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज। सिंधुदुर्ग, रत्नागिरी, कोल्हापूर, सातारा, सांगली, पुणे या जिल्ह्यांमध्ये ऑरेंज अलर्ट जाहीर। जानेवारीपासून राज्यभरात कोरोनाची 136 प्रकरणं। मुंबईत 126 कोरोना रुग्णांची नोंद, तर पुण्यातही 1, नागपुरात 6, कोल्हापुरात 3 कोरोनाची लागण।